धनुष्यबाण धनुष्यबाण ताई माई आता विचार करा पक्का आणि धनुष्य बाणावरच मारा शिक्का। दत्ताजी वालदडे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा झंझावाती प्रचार दौरा भगूर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। या रॅली दरम्यान हेमंत गोडसे यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसंच सत्कार करण्यात आला। सदर प्रचार रॅलीत शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर, आमदार सरोज आहिरे, भाजपाचे सचिन ठाकरे, राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे, विक्रम सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष सुमित चव्हाण, माजी नगरसेवक भागवत आरोटे, कैलास भोर, प्रसाद आडके, माजी नगरसेवक प्रमोद घुमरे, संजय शिंदे, उत्तम आहेर, भाऊसाहेब गायकवाड, विश्वनाथ काळे, तानाजी करंजकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धनुष्यबाण धनुष्यबाण ताई माई आता विचार करा पक्का आणि धनुष्य बाणावरच मारा शिक्का। दत्ताजी वालदडे। माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शशिकांत शेटलोया यांचे या ठिकाणी स्वागत। ताई माई आता विचार करा पक्का आणि धनुष्य बाणावर मारा शिक्का। कंदपती प्रकाशजी नहार यांचाही या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले पुण्यनगरी भगूरमध्ये आज महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, त्याचबरोबर शिवसेना, मनसे, आरपीआय आणि इतर सर्व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ते जोमाने आज प्रचाराला लागलेले आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार श्री हेमंतप्पा गोडसे यांना मिळत आहे आणि पुढे हा प्रचार आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये असेल, शहरी भागांमध्ये असेल जोराने सुरू आहे आणि महायुतीला तसा अतिशय चांगला प्रतिसाद जनतेचा आहे। 20 तारखेला मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करते की येत्या 20 मेला अनुक्रमांक 2 निशाणी आहे धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांना प्रचंड मताधिक्याने आपल्या लोकसभेचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत पुन्हा एकदा पाठवायचं आहे, एवढी सर्वांना नम्रतेची विनंती करते। प्रचार करत असताना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय असं महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितलं। आज भगूर येथे भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात आली। यामध्ये आमदार सरोजताई आहेर, आमचे शिवसेनेचे उपनेते, भगूरचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष विजूअप्पा करंजकर, सचिन, भाजपचे सचिन ठाकरे, आरपीआयचे विश्वनाथ काळे, सर्वजण या ठिकाणी, तानाजी करंजकर, सर्वजण या ठिकाणी सहभाग घेऊन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही रॅली निघाली आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा त्या ठिकाणी जाणवला। कारण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्वांनी ठरवलेले का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आणि आपल्या नाशिक लोकसभा ही देखील विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे आणि गेली 10 वर्षामध्ये जी काय विकास कामं आपण या ठिकाणी केली निश्चितच त्याची पावती म्हणून लोक निश्चित आपल्याला पुन्हा एकदा संधी देतील असा आपला विश्वास आहे। महायुतीचे खासदार हेमंत गोडसे यांना विजय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून गोडसे यांचा विजय निश्चित आहे असं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय या सर्व युतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज क्रांतीसूर्य तात्याराव सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये रॅली आयोजित केली होती। या रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या या भागाचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे, आमदार सरोजताई आहिरे, आमच्या बलकवडेताई, त्याचबरोबर सर्वच पक्षाचे आपले सचिन ठाकरे वगैरे सर्वच पक्षीय जण या ठिकाणी या रॅलीमध्ये उपस्थित झाले। त्याबद्दल या सर्वांचं मनपूर्वक मी या महायुतीच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच हा प्रचार रोज जोमाने वाढत जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये हा उमेदवार आपला लाखो मतांच्या फरकाने 100% निवडून येईल अशा प्रकारचं काम ह्या संपूर्ण आमच्या महायुतीचे सर्व लोक कामाला लागतील आणि जोरात काम होऊन आपला उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, मनसे, राष्ट्रवादी या महायुतीचे आपल्या सर्वांचे लाडके अधिकृत उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज आज दिवस आहे आपला अक्षय तृतीयेच्या निमित्तानं इथं हा मुहूर्त साधला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण बघतात का आदरणीय
विजू आप्पांचं हे गाव, गोरखनाना बलकवडे आहेत, एकनाथ दादा शेटे आहेत, प्रेरणा ताई आहेत, सर्वच आहेत. मला असं वाटतं की समोर विरोधकच कुठे कुठे येत आहे. आणि जर सर्वच मिळून RPI वगैरे विश्वनाथ तात्या आहे, ते सर्वांनी जर ताकद लावली, असं हे चित्र संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. आणि हे चित्र जर आपण सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून पुढचे 8 दिवस वाहून देऊन काम केलं तर निश्चितच मोठ्या फरकाने हेमंत आप्पाचा विजय हा साकार होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की पुढचे 8 दिवस हे महत्वाचे आहे. सर्वजण तुम्हाला आवाहन करते, पण मी सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी झोकून देऊन पुढच्या काळामध्ये 8 दिवसामध्ये आपल्या आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडावी आणि मोठ्या फरकाने या महायुतीच्या उमेदवाराला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी पाठवावं, एवढंच मी नम्र आवाहन करतो. शिवसेना भाजप RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांचा बगूरमध्ये अतिशय उत्साही वातावरणात हा आज दौरा पूर्ण झालेला आहे. दौऱ्यात हजारो लोक सहभागी झाले. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख विजयजी आप्पा करंजकर असतील, त्याचबरोबर तानाजी आप्पा करंजकर, सचिनजी ठाकरे, प्रेरणाताई बलकवडे, देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजताई आहिरे, त्याचबरोबर सर्वचे सर्व पदाधिकारी आज या बगूर नगरीमध्ये सहभागी होऊन अतिशय उत्तम असा आणि उत्साही असा प्रचार दौरा पार पडला. MN भारतसाठी संदेश केदारे, बगूर.